IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या भेसळमुक्त मोहिमेला अनोखा पाठिंबा. डोक्यावर संविधान घेऊन शिर्डीकडे पदयात्रा. राज्यात अन्न आणि दूध भेसळी विरोधात कठोर कारवाई सुरू करणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मोहिमेला आता सर्वसामान्य नागरिकांचाही पाठिंबा मिळू लागला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी या मोहिमेला समर्थन देण्यासाठी एक अनोखी पदयात्रा सुरू केली आहे. अशोक लोंढे यांनी श्रीरामपूर ते शिर्डी अशी पायी पदयात्रा सुरू केली असून या प्रवासादरम्यान त्यांनी डोक्यावर भारतीय संविधान धारण केले आहे. तसेच अंगावर संविधान आणि भेसळमुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ संदेश असलेले पोस्टर परिधान केले आहेत. त्यामुळे त्यांची ही पदयात्रा नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. नुकतेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळविरोधी मोहीम हाती घेतली आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली असून भेसळ करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. याच मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी अशोक लोंढे यांनी भर उन्हात दत्तनगर येथून शिर्डीकडे पायी प्रस्थान केले आहे. या पदयात्रेद्वारे ते नागरिकांमध्ये अन्न सुरक्षा, आरोग्य, संविधान मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जनजागृती करत आहेत. भेसळमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी समाजाने प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भावना अशोक लोंढे यांनी व्यक्त केली. दरम्यान या अनोख्या पदयात्रेचे अनेक नागरिकांनी स्वागत केले असून ही केवळ पदयात्रा नसून समाज जागृतीची चळवळ असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. संविधानाचा संदेश आणि भेसळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प घेऊन सुरू झालेल्या या उपक्रमाची सध्या परिसरात मोठी चर्चा आहे. नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता अशोक लोंढे. गेल्या 5 दिवसापासून आपण सर्वच न्यूज चॅनलवर एक मेसेज फिरताना पाहत आहे की अन्न औषध प्रशासन या प्रशासनावर आयुक्त म्हणून एक कणखर नेतृत्व व सक्षम अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे भेसळीचे प्रकार चालू आहे ते थांबवण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. खऱ्या अर्थानं तुकाराम मुंढे साहेब हे या महाराष्ट्रामध्ये नेहमीच ज्या ज्या विभागामध्ये जातात त्या विभागामध्ये एक चांगलं काम करण्याचं आणि भारताच्या संविधानाला अनुसरून ते नेहमीच काम करत असतात. म्हणून त्यांनी या ठिकाणी जी मोहीम हाती घेतली, खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेहमीच भेसळ म्हणजे आपण दररोज विष खातो का काय असाच प्रश्न या ठिकाणी सर्वांना पडलेला असतो. परंतु या ठिकाणी तुकाराम मुंढे साहेब यांनी एक शपथ घेतलेली आहे की या महाराष्ट्राला विषमुक्त करण्याचं त्यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी कामगिरी आहे त्या कामगिरीला सलाम म्हणून आज या ठिकाणी एक आगळं वेगळं आंदोलन. काल मी एक सोशल मीडियावर एक मेसेज टाकला होता की सनदी अधिकाऱ्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्याला सलाम ठोकण्यासाठी या ठिकाणी एक दत्तनगर गावापासून तर शिर्डी या ठिकाणी पायी जाऊन खऱ्या अर्थानं तुकाराम मुंढे साहेब यांचं कौतुक करण्याचं या ठिकाणी माझा हेतू आहे. खऱ्या अर्थानं अनेक सामाजिक संघटना यांना आव्हान केलं होतं, परंतु खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी आनंद होतो की या ठिकाणी जरी कोणी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला नसला तरी पण तुकाराम मुंढे साहेब हे या ठिकाणी एकटे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एक खमकी भूमिका घेऊन एक चांगलं काम करत आहे. त्यामुळं आपण कुणाची वाट न पाहता या ठिकाणी आपण देखील एकट्याने का होईना पण चांगल्या कामासाठी या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे आणि चांगल्या कामाचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे असंच या ठिकाणी सांगतोय. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशोक भाऊ लोंढे सामाजिक कार्यकर्ते दत्तनगर ते शिर्डी साईबाबाच्या चरणी लीन होण्याकरता चाललेत. कशा करता चाललेत का आदरणीय तुकारामजी मुंढे साहेब ज्यांनी अन्न व औषध प्रशासनाची सनदी अधिकारी ज्यावेळेस आपली ते ताबा घेतला या प्रशासनावर आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी जी ऍक्शन घेतली अन्न औषध प्रशासनाची, तर ते आज दुधाची भेसळ असो किंवा अन्नधान्याची भेसळ असो, बिव्हरेजेस म्हणजे सगळ्यामध्ये भेसळ चालू आहे. आणि त्या कार्यक्रम महाराष्ट्राला एक दाखवून दिले की प्रत्येक ठिकाणी जाणार तर कार्यक्षम काम करणार. आज आपण दुधाची भेसळ जी पाहतोय तर सरासरी 16 लाख कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतंय देशभरामध्ये आणि 64 लाख कोटी वितरण करण्यात येते.
म्हणजे मध्ये किती मोठा गाळा होतोय, तर याच्यात काय काय मिक्स केलं जातं. आता केमिकल, तुमचं पाम ऑइल असं मिक्स केलं जातं. आज आपण पाहतोय अकाली कॅन्सर होण्याचं प्रमाण खूप वाढलंय, अकाली पांढरे केस होण्याचं खूप प्रमाण वाढलंय. कोणालाही काही घेणं देणं नाही. राजकीय जी व्यवस्था आहे ही व्यवस्था सगळी बरबटलेली आहे आणि त्यांचा निषेध माना असं मला वाटायला लागलंय. कारण अशोक भाऊ सारखे प्रामाणिक लोक ज्यावेळेस रणरणत्या उन्हात पायी पायी निघाले, शिर्डी पर्यंत जायचंय दत्तनगर पासून, आणि हा रस्ता सुद्धा खड्ड्याचा होता. हा खड्ड्याचा रस्ता त्यांनी सुरुवातीपासून आंदोलन घेतलं, मुंडन आंदोलन, आणि आम्ही शेतकरी संघटनेने व प्रहारने अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3-4 आंदोलनं केली, कायम चळवळीमध्ये भाग घेतला. आणि अशा लोकांना जर आपण जर त्यांना साथ दिली तर ह्या देशाचं भविष्य खूप मोठं उज्ज्वल होणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत संविधान आहे, हे संविधानाला जर मान्यता मिळाली तर या देशातल्या 140 कोटी जनतेला न्याय मिळणार आहे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.